भगव्या रंगासोबत येण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्यासोबत यावं, एकनाथ शिंदे यांचं आवाहन. तर जयंत पाटील हे परिपक्व नेते, त्यांचा अंदाज लावणं कठीण, असं वक्तव्य. काहींचा वरून भगवा आणि आतून हिरवा रंग. विधानसभेला त्यांनी जनतेला नाकारल्यानं त्यांच्या रंगाचा झालाय बेरंग. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका. सध्याचे राजकीय रंग हे द्वेष भावनेचे रंग झालेले आहेत. धुलीवंदनाच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. घातक प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी होळी दहन केलं पाहिजे, खडसेंचं वक्तव्य. होळीच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना दिला सल्ला. रोजचा सकाळचा शिमगा बंद करा, बावनकुळेंचा सल्ला. शिमगा आमचा सण आहे, तुम्हीही शिमगा करा, संजय राऊत यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. त्यापूर्वी त्याची झाली वैद्यकीय तपासणी. सकाळी भोसलेला प्रयागराजमधून आणण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऊसाची शेती. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी एकत्रितरित्या केली कृषी विज्ञान केंद्राची पाहणी. नाराज वगैरे नाही, बाहेर बोलायची चोरी झाली आहे. नाराजीबद्दलच्या वक्तव्यावरती जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. भाषणाचा रेफरन्स एकदा बघा. शक्तीपीठ रस्त्याच्या विरोधासाठीच्या मोर्चातलं ते भाषण होतं. जयंत पाटील यांनी केलं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये रस्ते गुलाबीमय. राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणीसाठी तब्बल 25 गुलाबी रंगाच्या गाड्या रस्त्यावर. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला दुसरा धक्का. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले हे काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार. नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी कुंदलवारकर अवैध सावकारीसह जीवे ठार मारण्याचा आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. पिस्तूलचा धाक दाखवत पैसे उकळण्याचा कुंदलवाड या बाप लेकाचा सुरू होता उद्योग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोडे यांच्याकडे. डॉक्टर बोकारे यांचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित. ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाचा इशारा. करारानुसार बस पुरवठा होत नसल्यानं कंत्राट रद्द करण्याचा दिला इशारा. पिंपरी चिंचवडकरांना सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर. नागरिकांना कर भरण्याचे टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन. अर्थसंकल्पामधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यानं निर्णय. सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आदेश. तापमानाचा पारा 40शी पार झाल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले जाणार. पुणे ते कोल्हापूरवरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी रेल्वे स्थानकामध्ये थांबा. जेजुरी स्थानकावरती सर्व गाड्या थांबत नसल्यानं भाविकांची होते गैरसोय. राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा. थकीत अनुदान 17 तारखेपासून दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये जमा होणार. सप्टेंबरपर्यंतच 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध उद्यापासून 56 रुपये वरून 58 रुपये होणार, तर म्हशीचं दूध 72 वरून 74 रुपये प्रति लिटर होणार. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची सत्यजित तांबे यांच्याकडून प्रशंसा. लोकार्पणाच्या आधीच सत्यजित तांबे यांनी दिली मंदिराला भेट. भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव साईंच्या चरणी लीन. कुटुंबियांसह घेतलं साईंचं दर्शन.
कराडमध्ये 290 किलोचा ताड मासा पाहण्यासाठी कराडकरांची गर्दी। ताड माशाची ग्राहकांना करण्यात आली विक्री। सोलापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव। मागच्या दिवसांमध्ये अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट। मृत कावळे आढळून आलेल्या परिसरामध्ये निर्जंतुकीकरणाला सुरुवात। जळगावमध्ये 5 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू। अपघातग्रस्त मुंबई अमरावती एक्सप्रेस रवाना। बोदवड रेल्वे स्टेशनच्या जवळ अमरावती एक्सप्रेसच्या समोर ट्रक आल्यानं झाला होता अपघात। ठाण्यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरती टँकरमधून तेल सांडल्यानं अनेक अपघात। मध्यरात्रीपासून विविध अपघातांमुळे पोलिसांची धावपळ। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरती माती टाकून एकाच लेनवरून वाहतूक। नाशिकमध्ये मनमाडमध्ये कांद्याच्या गोडाऊनला आग। आगीमध्ये लाखोंचा कांदा जळून खाक। अज्ञातानं गोडाऊनला आग लावल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।